नमस्कार. अंजलीमुळे अर्णव राकेशवरती खूपच चिडलेला असतो. तो राकेशच्या रूम मध्ये जातो आणि त्याला गदा गदा हलवत असतो. तो म्हणत असतो, बस कर तुझी नाटकं. किती दिवस ही नाटकं करणार आहेस? खरंच तुझ्या या नाटकांचा ना कंटाळा आला, कंटाळा. आता ही नाटकं जर का बंद केलीच नाहीस ना तर बघ, उठ पहिल्यांदा उठ, नाहीतर तुला आता इथल्या इथे तुडवेत. तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला माझ्या भाचीचा चेहरा पाहता येत नाही. आणि आता मात्र मी तुला माफ करणारच नाहीये. आता मात्र मी तुला तुझी लायकी दाखवणारच. हे ऐकल्यानंतर त्याला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही काय करताय? अर्णव सर सोडा त्याला, तो कोमात आहे, माहिती आहे ना तुम्हाला? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी तू ह्याच्यावरती विश्वास ठेवतेस? अगं हा सर्व नाटकं करतो, ह्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो खोटारडा माणूस आहे हा, पण कितीही काही झालं तरी सुद्धा या माणसावरती विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर ते काही असलं तरी सुद्धा घरच्यांनी कुणीही पाहिलं तर उगाचच उगाचच आपल्यावरती नाही नाही ते आरोप केले जातील. अर्णव सर प्लीज स्वतःला सावरा. आधीच अंजली ताईंच्या नजरेत आपण साप पडलोय आणि उगाचच आता परत अंजली ताईंच्या नजरेत आपल्याला पडायचं नाहीये. तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, किती दिवस याची सर्व नाटकं सहन करायची? मिस इंदोर खरंच मला याच्या नाटकांचा कंटाळा आला. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, ते काही असलं तरी सुद्धा आपल्याला ही नाटकं सहन करावी लागणार, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. अर्णव सर तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तुम्ही असं वागताय. अर्णव सर स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि स्वतःला शांत करा. तरच तरच तुम्हाला खूप बरं वाटेल, नाहीतर सगळं काही हातातून निसटेल. तेवढ्यात मात्र अर्णव तिथून निघत असतो. त्याच वेळेला राकेश हसायला लागतो. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतात. त्याच वेळेला मोठ्याने राकेश बोलतो, अर्णव अरे काय अवस्था झालीये तुझी? अर्णव हे सर्व माझ्यामुळे झालंय, याचा मला खूप आनंद आहे. खरं सांगू का अर्णव, मला तुझ्याकडे बघून खूप दया येते. काय करावं ना तेच कळत नाहीये, पण एक गोष्ट मात्र कळून चुकलीये. कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अरे लाज वाटत नाही तुला? अरे तू माझ्याशी खेळतोसच, पण माझ्या बरोबर तू माझ्या ताईच्या भावनांशी खेळतोयस. अरे तिकडे तिने तुझ्या मुलाला जन्म दिलाय तरी सुद्धा तुला ही सगळी नाटकं सुचतायत. अरे माझ्या ताईचा तुझ्यावरती किती विश्वास आहे आणि तू मात्र त्या विश्वासाला तडा देतोयस. अर्णव अरे जरा तरी विचार कर, मी असं का वागतोय? तू जर का तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस तर सगळंच संपलं. तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी शांत बसेन? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, जाऊ देत ना अर्णव सर, याला जी नाटकं करायची आहेत ना ती करू देत, पण एक ना एक दिवस ह्याची ही नाटकं आपण सर्वांसमोर उघडकीस आणूच. काय ना राकेश, किती दिवस कोमात झोपणार आहेस? झोप झोप, कोमातच राह तू, आणि तू कोमातच राहावी अशी आम्ही नक्कीच सोय करू. तेव्हा मात्र राकेश बोलतो, म्हणजे? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आता बघ ना तू मी काय काय करते ते. तू अजून या मिस इंदोरला ओळखलं नाहीस ही काय काय करेल ते. आता तुझी वाट लागलीच. तेव्हा मात्र राकेश बोलतो, मी काही तुला घाबरत नाही. तुला जे करायचंय ते कर, मला काही एक फरक पडत नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला एकच सांगेन, माझ्या वाटेला जायचं नाही. तेवढ्यात अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी हा जर का एवढी नाटकं करत असेल तर याला आपण याची लायकी दाखवायचीच. ईश्वरी याला आपण याची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही. तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, अर्णव सर शांत बसा आता. अर्णव सर याचा खरा चेहरा आपल्या समोर आलाय ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. तुम्ही काळजी करू नका अर्णव सर, याची लायकी मी ह्याला दाखवेनच आणि वेळ पडली की बरोबर तिची वाट लावेनच. तुम्हाला काळजी करायची गरज नाही अर्णव सर. आणि अर्णवला घेऊन ती तिथून बाहेर पडलेली असते. त्यावेळेला राकेश स्वतःशीच म्हणतो, या दोघांचं नक्की काय चालू आहे? आता जे काही चालू आहे ते खूपच भयानक आहे असंच वाटतंय.
कारण कितीही काही झालं तरी त्या ईश्वरीच्या बोलण्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे, कारण ती ईश्वरी सहजासहजी शांत बसण्यातली नाहीये. कोणत्याही थराला जाईल आणि काहीही करू शकेल याची मला खात्री आहे. पण काय करू मी मलाच कळत नाही. पण आता मात्र मी शांत नाही बसणार, तर एकेकाला एकेकाची लायकीच दाखवणार. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमाय. मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल, नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते, अर्णव सर, आता आपण आपली चाल खेळायची. अर्णव सर, आता आपण हुकुमाचा एकटा बाहेर काढायचा. अर्णव सर, त्या डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात द्या, कारण डॉक्टरला तर माहितीच असणार की या राकेश कोमात नाहीये तर शुद्धीवर आहे. आता तो डॉक्टरच सर्वांसमोर सत्य आणेल. तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, ईश्वरी, हा तर विचार माझ्या डोक्यातच आला नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही स्वतःला शांत कराल तर तुमच्या डोक्यात तो विचार येईल ना. अर्णव सर, तुम्हाला किती वेळा सांगायचं. तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, तुम्ही जरा स्वतःला शांत करा, आणि तुम्ही जर का स्वतः शांत राहिलात ना तर बरं होईल. नको त्या गोष्टींचा विचारच करू नका अर्णव सर. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, ईश्वरी, मी पोलिसांना आत्ताच फोन लावतो. आणि लगेच त्यांनी पोलिसांना फोन लावलेला असतो. त्याच वेळेला लगेच पोलीस तिथे आलेले असतात आणि ते अर्णव सरांची सगळं काही बोलतात. अर्णव जे काही सांगत असतात ते ऐकत असतात. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, खरं सांगू अर्णव राजे शिर्के, खरं तर तुमच्याजवळ काहीच पुरावा नाही, त्यामुळे आम्ही डॉक्टरांना अरेस्ट करू शकत नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, आजपर्यंत कोणतीच गोष्ट मी खोटं बोललो नाही. जे काही बोललो ते तुमच्या समोर आहे. डॉक्टर साहेब, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, अजिबात काळजी करू नकोस. काळजी करायची तर गरजच नाही. जे काही आहे ते तुझ्या समोरच असणार आणि सगळं काही नीटच होणार. तेव्हा मात्र मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अर्णव, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. आणि अर्णवच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांच्या रूम मध्ये जातात. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, डॉक्टर आहात ना, तर पेशंटच्या लोकांशी प्रामाणिकपणे तुम्ही राहिलं पाहिजे. तुम्ही असं कसं काय वागू शकता. तुम्ही एवढा खोटारडेपणा कसं काय करू शकता. त्यावेळेला डॉक्टरांना घाम फुटलेला असतो. त्यांना काय बोलावं तेच त्यांना कळत नसतं. ते खूपच हादरलेले असतात. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, डॉक्टर, डॉक्टर म्हणून घ्यायला सुद्धा यांची लायकी नाहीये. आम्ही या माणसावरती विश्वास ठेवला आणि या माणसाने मात्र आमच्याशी जे काही केलंय ना ते चुकीचं आहे. आणि आता मात्र मी या माणसाला सोडणार नाही. आता मात्र या माणसाला मी त्याची लायकी दाखवणारच. तेव्हा मात्र त्यांची खूपच घाबरगुंडी उडालेली असते. डॉक्टर मोठ्याने बोलतात, अर्णव राजे शिर्के, अहो काय बोलताय तुम्ही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, इन्स्पेक्टर साहेब, अरेस्ट करा यांना आणि यांना थर्ड डिग्री द्या. जर का यांना थर्ड डिग्री दिलीत ना तरच हे स्वतःच्या तोंडाने सत्य ओकतील, नाहीतर काही केल्या हा माणूस सत्य ओकणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने डॉक्टर बोलतात, अहो काय बोलता ईश्वरी मॅडम. ईश्वरी मॅडम, प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका ना. तुमच्या या बोलण्याचा खरंच त्रास होतोय. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, लाज नाही वाटत. अहो पेशंट कोमात नसताना सुद्धा त्याला ICU मध्ये ऍडमिट ठेवता आणि तुम्ही पेशंटच्या लोकांशी मात्र खोटं बोलता, त्यांच्या मनाशी खेळ करता. अहो त्यांची प्रेग्नेंट बायको असताना सुद्धा तुम्ही त्याला सांगितलं की त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे आणि तो माणूस मात्र ICUच्या रूम मध्ये बसून मजा मारतोय. हे ऐकल्यानंतर डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकते. डॉक्टर बोलतात, माफ करा, मला माफ करा. अहो मी तरी काय करणार. त्याने माझ्या कुटुंबाला किडनॅप करून ठेवलंय, माझ्या बायकोला किडनॅप केलंय, म्हणून तर मला हे सत्य लपवावं लागलं. मला सुद्धा हे असं करायला आवडत नाही. माझ्याकडे पर्यायच नव्हता, म्हणून तर मला असं वागावं लागलं. पण आता मात्र मी अजिबात
कोणतीच गोष्ट ऐकणार नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र त्यांची बोलतीच बंद झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, डॉक्टर, अहो हे सर्व करण्याआधी एकदा तरी तुम्ही अर्णव राजे शिर्केंशी बोलून तरी बघायचं होतं. अहो तुम्ही जर का बोलला असता तर सगळेच प्रश्न तुमचे मिटले असते ना. डॉक्टर, तुम्हाला हे सर्व करायची गरजच लागली नसती. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, जाऊ दे. त्यांचं जे काही उत्तर आहे ते ऐकून अगदी मनाला धक्का बसला. आणि खरं सांगू का, माणूस कितीही धीट असला तरी सुद्धा आपल्या कुटुंबाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र त्याला कोणतंही पाऊल उचलायला मागे पुढे पाहावं लागत नाही. आणि डॉक्टरांनी जे काही केलं ते योग्य केलं. त्यामुळे प्लीज याचा विचार करू नका. इन्स्पेक्टर साहेब, माझंच चुकलं. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अर्णव राजे शिर्के, अहो एवढं सगळं तुमच्या समोर या डॉक्टरांनी कबूल केलं तरी सुद्धा तुम्ही शांत. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, नाही, आधी त्यांच्या कुटुंबाला आपल्याला सोडवायला पाहिजे त्या राकेशच्या तावडीतून. एकदा जर का डॉक्टरांच्या कुटुंबाला आपण राकेशच्या तावडीतून सोडवलं की मग त्या राकेशला आयसीयूच्या रूम मधून नाही ना फरफटत बाहेर आणलं आणि त्याच्या झिंजा उपटल्या आणि माझ्या ताई समोर खरा चेहरा त्याचा आणला, तर नावाचा अर्णव राजे शिर्के नाही मी. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, डॉक्टर, हे जर का तुम्ही आम्हाला आधीच बोलला असतात तर कदाचित ही वेळच आली नसती. कदाचित आम्ही सर्व काही आधीच ठीक केलं असतं. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, चुकलं, माझं चुकलं, मला एक शेवटची संधी द्या, मला माफ करा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अहो माफी मागायची काही एक गरज नाही. मला जशा माझ्या ताईची गरज आहे ना तसंच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज आहे याची मला जाणीव आहे. आणि तुम्ही प्लीज असा विचारच करू नका. प्लीज स्वतःला शांत करा. त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, आता त्या राकेशला आपण त्याची लायकी दाखवायची. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो. आणि त्याच वेळेला अर्णवने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेले असतात की राकेशचे अड्डे कुठे कुठे आहेत आणि तिथून तुम्ही यांच्या कुटुंबाला सोडवून आणा, मग पुढचं काय ते आपण बघू. तेव्हा मात्र मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अर्णव राजे शिर्के, तुम्ही काळजी करू नका, काहीही करेन, पण आज संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर यांचं कुटुंब असेल. तेव्हा अर्णव बोलतो, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही काही चुकीचं करणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब खूपच खुश असतात. इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, आता तर मला या गोष्टीचा आनंद आहे. खरं सांगायचं तर मला ही गोष्ट खूपच आवडली आहे आणि मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा काही आता विचार करायचा नाही. तेव्हा मात्र त्यांची बोलतीच बंद झालेली असते. इकडे संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्टर साहेब राकेशच्या तावडीतून डॉक्टरांच्या कुटुंबाला सोडवून आणलेलं असतं. त्याच वेळेला डॉक्टर अंजलीच्या रूम मध्ये जातात आणि अंजलीला बोलतात, हे बघा अंजली मॅडम, मला माफ करा, पण तुमचा नवरा दिसतो तसा नाही. त्यांनी माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवलं होतं, म्हणून तर मला त्यांना आता आयसीयू मध्ये ठेवावं लागलं. पण त्यांची तब्येत क्रिटिकल वगैरे काही नाही, त्यांचा ऍक्सिडेंटच मुळात झालेला नाही आणि तो माणूस कोमात गेलेला नाही. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच अंजली बोलते, डॉक्टर तुम्ही काय बोलताय? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काय झालं ताई, आता हे सुद्धा मीच केलं का? नाही, तुझा जर का असा विचार असेल ना तर मला सांग, मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, ताई अगं बोल ना, आता हा विषयच बंद कर ताई. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, आजपर्यंत आम्ही तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र माझ्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं केलं. असं का वागलात तुम्ही? अंजली ताई, खरंच तुमच्या या वागण्याचा ना खूप त्रास होतोय मला. तेव्हा लगेच अंजली बोलते, म्हणजे हे सर्व तुम्ही घडवून आणलं? त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो काय बोलताय तुम्ही?
काही बोलू नका. अहो असा भाऊ मिळायला नशीब लागतं, नशीब. आणि ते नशीब तुमचं आहे, पण तुम्हाला मात्र ते समजूनच घ्यायचं नाहीये का? असं का वागताय तुम्ही? अहो तुमचा भाऊ तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तो स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही आणि तुम्ही त्याच्यावरती आरोप करताय. जरा तरी विचार करून वागा अंजली. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, तुमच्याकडे पुरावा काय आहे? त्यावेळेला लगेच तिथे डॉक्टरांच्या बायकोला समोर आणलेलं असतं आणि तिने मात्र सर्व काही सत्य कबूल केलेलं असतं. त्यामुळे राकेशचा पर्दाफाश झालेला असतो. राकेश पूर्णपणे तोंडावर आपटलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजलीताई अजून काही पुरावे पाहिजेत? अंजलीताई प्लीज जरा तरी विचार करा. तेव्हा अंजली बोलते, बस करा, मला खरंच या गोष्टीचा त्रास होतो. तेव्हा मात्र सीसीटीव्ही फुटेज आयसीयू मधले अंजलीला दाखवले जातात आणि त्याच वेळेला राकेशचा खरा चेहरा अंजली समोर येतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी अंजली राकेश पासून कायमची लांब होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.